25 वर्ष ऊन सावल्यांची, 25 वर्ष सहजीवनाची, 25 वर्ष अमृताच्या गोडीची, 25 वर्ष अटल विश्वासाची, प्रेमाची, नात्यातल्या ओलाव्यांची आणि परस्परांच्या अविट स्नेहाची. 14 एप्रिल 2000 या दिवशी सुनील सोबतच्या सप्तपदींच्या पावलागणिक नव्या जीवनाला आश्वासक करत विनीताने नेवे परिवाराचा उंबरठा ओलांडला. आपल्या माहेरचं भाग्य असलेली विनीता सुनीलचं सौभाग्य झालं. शामराव नेवे यांच्या परिवाराची ही लक्ष्मी भुसावळच्या नेवे परिवाराची वैभव लक्ष्मी झाली. सौ विनीताच्या येण्यानं सुनीलचं आयुष्य मोहरायला लागलं. सहजीवन म्हणजे नक्की काय असतं? दोन प्रवाहांनी यावं, एकत्र बसावं, एकमेकांच्या काठाशी बघावं, स्वतःच्या डोळ्यांमधलं प्रतिबिंब, दिशा वाटा, खास खळगे, पूर, पडझड, सारं काही सारखं असलं तरी ऐकावं मनापासून. सहजीवनाचं हे मर्म समजलेल्या सुनील आणि विनीताच्या संसारवेलीवर 2 जुलै 2001 या वर्षी अमृताच्या गोडीचं एक गोंडस कन्यारत्न जन्माला आलं आणि ते म्हणजे अमृताचा जन्म झाला. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुनीलचं आयुष्य म्हणजे सततचा संघर्ष. लग्नाच्या 2 वर्षा अगोदर सुनीलला भालोद महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी लागली होती. लग्न होऊन 4 वर्ष झालीत तरी सुनीलला प्राध्यापक म्हणून कुठलाही पगार मिळत नव्हता. संसाराच्या या रहाटगाड्याचं दुसरं चाक म्हणजे विनीता मात्र कायम सुनीलच्या मागे ठामपणे उभी होती. समृद्धीच्या पावलांनी नेवे परिवारात आलेल्या सौ विनीताने कधी सून म्हणून, कधी मुलगी म्हणून, तर कधी सखी म्हणून सर्वांना आपलंसं केलं. परिस्थितीवर मात करून नंदनवन फुलवणारी सौ विनीता नेवे परिवाराची सर्वात लाडकी सून झाली. ज्यावेळेला आमचा विवाह 2000 साली झाला त्यावेळेला ती आमच्या घरामध्ये सगळ्यांसाठी नवीन होते. आमचं एकत्र कुटुंब होतं. घरामध्ये व्यापही खूप मोठ्या प्रमाणात होता, परंतु कोणतीही कुरबुर न करता, तक्रार न करता तिने संपूर्ण घराला सावरला. आणि मला सांगताना आनंद होतो की या 25 वर्षामध्ये आज तिने ज्या पद्धतीने आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये हसून खेळून मिसळून या ठिकाणी काम केलं, त्यामुळे ती आमच्या पूर्ण परिवारामध्ये लाडकी विनीता झालेली आहे असं मला वाटतं. एकीकडे परिवाराची जबाबदारी असलेल्या सुनीलची दुसरीकडे राजकीय जडणघडण सुरू होती. महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केलेल्या सुनीलने भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदापर्यंत मजल गाठली होती. संघटनेत जीव ओतून काम करणाऱ्या प्राध्यापक सुनीलने अल्पावधीतच संघटनेत स्वतःचं एक स्थान निर्माण केलं. क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला, यह भी सही वह भी सही, वरदान नहीं मांगूंगा, हो कुछ पर हार नहीं मानूंगा, हो कुछ पर हार नहीं मानूंगा. अटल बिहारी वाजपेयींची ही आवडती कविता सुनीलचं जीवनसूत्र झालं होतं. अटलमय झालेल्या सुनील विनीताच्या पदरात दैवानं अमृताच्या जन्मानंतर बरोबर 5 वर्षांनी अगदी 2 जुलै याच तारखेला आणखी एक रत्न बहाल केलं. 2 जुलै 2006 साली पुत्ररत्न प्राप्त झालं. अटलमय झालेल्या सुनीलनं आपल्या मुलाचं नाव अटल ठेवणं हे जणू विधिलिखितच होतं. प्राध्यापक सुनीलच्या राजकीय आणि पारिवारिक जीवनाचा श्वास असलेला हा अटल विश्वास संपूर्ण नेवे परिवाराला समृद्ध करून गेला. भुसावळचे स्वीकृत नगरसेवक पद, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती, अशा एकामागून एक जबाबदाऱ्या आणि मानाच्या पदांनी सुनीलचं आयुष्य व्यापायला सुरुवात केली. मोर्चा, बैठका, मेळावे, निवडणुका सर्वच आघाड्यांवर सुनीलचं नेतृत्व झळाळून निघत होतं. सार्वजनिक जीवनातील अपरिहार्यता प्राध्यापक सुनीलच्या पारिवारिक आयुष्यावर वरचढ होऊ लागली. सततचे दौरे, प्रवास, बैठका, कार्यकर्त्यांच्या भेटी सुनीलच्या दिनचर्येचा भाग झाला. पारिवारिक जबाबदाऱ्या सांभाळायला विनीता सक्षम आहे याची जाणीव असलेल्या सुनीलनं मागे वळून कधीही बघितलं नाही. घरासाठी आपले पती वेळ देत नाही याची कधीही तक्रार न करता सौ विनीता सुद्धा खांद्याला खांदा लावून त्याच्या प्रत्येक कामात शक्य तेवढी मदत करू लागली. अटल 4 महिन्याचा असताना ज्यावेळी मला डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या हृदयाला होल आहे आणि त्या होल असल्यामुळे त्यांना निमोनिया त्यात झाला आणि त्या परिस्थितीत मी पण खूप गोंधळले. मी आणि डॉक्टरांनी सांगितलं इथे तर काही इलाज होणार नाही भुसावळ, तर तुम्ही त्याला जळगावला घेऊन जा. जळगावला ज्या वेळेला नेण्याची वेळ आली त्यावेळेला सर त्यावेळी
नगरपालिकेचे इलेक्शन होते त्यामुळे, आणि सर त्यात खूप व्यस्त होते. पूर्ण भुसावळ नगरपालिकेची जबाबदारी सरांवर होती. मला सरांची मानसिक आणि याची फार गरज होती, पण सरांना मी काही अगोदर न कळू देता जळगावला त्याला घेऊन गेली, तिथे ऍडमिट केलं आणि नंतर सरांना सांगितलं की मी असं असं केलेलं आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या इलेक्शनच्या हिच्यात व्यस्त असल्यामुळे मी तुम्हाला हे सांगितलं नाही, पण तुम्ही अटलची काळजी करू नका. राजकीय सारीपाटावरचा ग्रँडमास्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुनीलने आपल्या अभ्यासाच्या आणि कौशल्याच्या बळावर अनेक राजकीय डाव यशस्वी केलेत. अटलजींच्या विचारांचा पाईक असलेल्या सुनीलच्या आयुष्यात आणखी एक गॉडफादरची भर पडली आणि ती म्हणजे एकनाथराव खडसे. नाथाभाऊंची कार्यशैली सुनीलसाठी दीपस्तंभासारखी होती. सुनीलने राजकारणापलीकडे जाऊन नाथाभाऊंच्या ठाई ममत्व शोधलं होतं. नाथाभाऊ नावाचा प्रेम, आपुलकी, आस्थेचा एक अखंड झरा सुनीलच्या आयुष्यात प्रवाहित झाला. तो आजतागायत खळखळतो आहे. सन 1989 पासून माझा आणि नाथाभाऊंचा संबंध आला. तो संबंध पारिवारिक झाला, कौटुंबिक झाला. नाथाभाऊ म्हणजे एक कुटुंब वत्सल माणूस. असे माणसं जगामध्ये खूप कमी भेटतात. नाथाभाऊंनी केवळ माझ्याच कुटुंबाला नाही तर अनेक कुटुंबाला सावरलं, त्यांना आधार दिला. आणि म्हणून नाथाभाऊ म्हणजे मी तर असं बोलतो की अनेकांच्या कुटुंबाचे आधारवड आहे. नाथाभाऊंनी माझ्या प्रत्येक सुखात आणि दुःखामध्ये मला सहकार्य केलं, मला साथ दिली, पाठीवर हात ठेवला आणि कायमस्वरूपी मी तुझ्या पाठीशी आहे असा शब्द मला या ठिकाणी दिला. आणि म्हणून नाथाभाऊ आमच्या पूर्ण परिवारामध्ये, आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये एक आधारवड म्हणून या ठिकाणी राहिलेत. एखाद्या राजकीय व्यक्तीच्या स्वभावाचा, कार्यशैलीचा, आयुष्यातील चढ उतारांचा आणि सबंध जीवन प्रवासाचा वेध घेऊन त्यावर प्रबंध लिहून PhD करणारा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुनीलने महाराष्ट्राच्या राजकारणात एक जगावेगळं उदाहरण प्रस्थापित केलंय. सेंद्रिय राजकीय नेतृत्व विशेष संदर्भ एकनाथरावजी खडसे हा प्रबंध लिहिताना विनीता सावलीसारखी सुनीलसोबत होती. एकीकडे महाविद्यालयाची जबाबदारी, पक्षीय कार्यक्रमांची व्यस्तता, राजकीय भेटीगाठी यातून वेळ काढणं अशक्यप्राय असताना सुनीलने निव्वळ सौ विनीताच्या भक्कम पाठबळावरच डॉक्टरेट मिळवली. प्राध्यापक सुनील नेवे प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे झालेत आणि सुनील विनीताचं स्वप्न पूर्ण झालं. सरांची ही खूप इच्छा होती की आपण PhD करावी, पण सरांना वेळेअभावी जमत नव्हतं. मी सरांना या गोष्टीसाठी खूप अस्वस्थ केलं की मी तुम्हाला माझ्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी मी मदत करेन. सरांना ज्यावेळी वेळ असायचा त्यावेळी आम्ही दोघंही सर मला सांगत जायचे आणि मी लिखाण करत जायची. या रात्री आम्ही 2-3 तास यासाठी वेळ द्यायचो आणि माझ्या दोघी मुलांचा अभ्यास घेऊन आणि त्यांचंही नुकसान न होता आम्ही दोघांनी या गोष्टीत त्यांची PhD पूर्ण करून अटल आयुष्य, अटल भविष्य आणि अटल आधार. आणि म्हणूनच की काय, 4 भिंतींचा आधार देणाऱ्या भुसावळच्या शांतीनगरमध्ये असलेल्या आपल्या नवीन वास्तूचं नामकरण देखील अटल केलं. सुनील विनीता यांच्या सहजीवनातील स्वप्नपूर्तीचा आणखी एक क्षण, स्वतःचं हक्काचं अटल निवास. सहजीवनाच्या या प्रवासातील प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर सौ विनीताने सुनीलची कायम सावली बनून सोबत केली. 2 वेळा भुसावळ नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक, विद्यापीठाचे सिनेट सदस्य, नाथाभाऊंच्या कारकिर्दीवर केलेली PhD, अटल प्रतिष्ठानचे सामाजिक उपक्रम, महाविद्यालयामार्फत आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोक प्रशासन परिषदेचे अधिवेशन, गुरुनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून घेतलेला भूतोन भविष्यती असा भव्य दिव्य बहिणाबाई महोत्सव, या सर्वांच्या नियोजनात विनीताचं खूप मोठं योगदान आहे. 14 एप्रिल 2000 माझा आणि विनीताचा विवाह झाला. तसं म्हटलं तर मी एका पायाने कमवत असलो तरी माझा दुसरा भक्कम पाय म्हणून ती सातत्याने माझ्या पाठीशी उभी राहिली. मी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज जी काही प्रगती केलेली आहे ती केवळ तिच्याचमुळे असं माझं मत आहे. माझ्या प्रत्येक सुखात आणि दुःखामध्ये ती माझ्या बरोबर भक्कमपणाने उभी राहिली, मला आधार दिला
मी आज जे काही आहे ते केवळ तिच्याचमुळे आहे असं मला या ठिकाणी सुखामागे सोडलेले काही धागे तोडलेले, प्रवाहात ओंदळीच्या 4 थेंब सांडलेले, नियतीने दिलेली ती आठवून हुल, ऐल तिरा पुन्हा पडे पैल तिरी भूल. माणूस भूतकाळात रमतो, हरवतो आणि कधी कधी नियतीच्या हातून विस्कटलेल्या घटनांना पुन्हा पुन्हा आठवून गहिवरतो. वडील मधुकर नेवे, आई प्रेमलता आणि वडील भाऊ संजय नेवे यांचं नेवे कुटुंबातून निघून जाणं सुनील आणि सौ विनीताच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण करणार होतं. या तप्त वैशाख वणव्यातही एकमेकांची सावली होत नेवे कुटुंबाला सावरण्याचं मोठं जिकरीचं काम विनीता आणि सुनीलने केलं. घरात सर्वात लहान असूनही सुनील आणि विनीता संपूर्ण परिवाराची काळजी घेतात, हेच सुनील आणि सौ विनीताच्या आयुष्याचं खरं संचित असावं. आज आमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस, सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस. परंतु मनामध्ये खंत नेहमीच राहिली की आजच्या या कार्यक्रमासाठी माझे आई आणि वडील नाहीत. माझा मोठा भाऊ संजय हा कॅन्सरने नुकताच त्याचं निधन झालं. हे सगळे आज कार्यक्रमाला नाही याचे मनामध्ये कायमस्वरूपी खंत राहील. सरत्या क्षणांचे आज संचित मांडले, सोसले कधी ऊन कधी सावलीत बहरले, अवघे आयुष्य असे मर्मबंधात गुंफले, कधी तू कधी मी दोघांनी घर हे सावरले. 25 वर्ष झालीत सुनील आणि सौ विनीताच्या संसाराला. नेवी परिवाराच्या संस्काराचा ठेवा तुम्ही जीवापाड जपताय. देव्हाऱ्यातल्या देवांसाठी आता राऊळ उभारताय. तुमच्या ओटावरचं स्मित राऊळाच्या पावित्र्याची साक्ष देते. तुमचा प्रत्येक शब्द राऊळातली आराधना झालाय. आपल्या परिवाराचा एक अंश आता एक वंश झालाय. आमच्या अंगणातल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय. समृद्धीच्या फळांनाही आता बहर आलाय. असेच फुलत राहा, बहरत राहा, फुलत राहा, हसत राहा. आमच्या हृदयातल्या आनंद गाण्यांना नवे नवे शब्द देत राहा. लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त प्राध्यापक सुनील आणि सौ विनीता यांना आगळीच शुभेच्छा. सुनील आणि विनीताच्या 25व्या लग्नाच्या